जर आपण पाहिलं तर सामना देखील सुरुवात होईल। या स्पर्धेतील तिसरी लढत असेल नवयुग पांगारी गोविंद सेतू विरुद्ध साईनाथ देगावचा संघ असेल। मित्रांनो बघावं लागेल आता येणारे 3 षटक। आता मात्र दोन्ही संघांचा संघर्ष एक बिग फाईट आपण पाहणार आहोत। तसेच मित्रांनो मागचा पराजय झालेला संघ असेल अर्थात केदारनाथ कात्रण संघ, त्याला विनंती करतोय आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचं। मित्रांनो आपण आलात आणि या खेळाची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपल्या ऋणात आहोत आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपलं देखील स्वागत केलं जाईल। मी कात्रण संघाला विनंती करतोय प्लीज आपण आपलं सन्मान चिन्ह कलेक्ट करायचं आहे। यस आपण मैदानाच्या दिशेने जाऊया। सामन्याला सुरुवात होईल मित्रांनो, बिग फाईटला सुरुवात होते। एका बाजूला गोविंद सेतचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर देगावचा संघ असेल। बघावं लागेल, थोडी वाट पाहावी लागेल। सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एका देगावच्या संघाला पराजित व्हावं लागलं, परंतु पुन्हा एकदा दुसरा संघ देखील या ठिकाणी आहे। बघावं लागेल कशा प्रकारे संघर्ष करतोय। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू घेऊन आलाय गोलंदाज असेल। पहिला चेंडूवरती अपील केली जाते। स्ट्राईकला निकेत, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सुधीर आणि गोलंदाजीवरती असेल। प्लीज यस देगाव संघ आपला 12 प्रतिनिधी पाठवा प्लीज। पंचांना विनंती करतोय थोडा सामना थांबवायचा आहे। देगाव संघाचा अजून 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। सुशांत, यस थँक्यू। सुशांत गोलंदाजीवरती सज्ज झालाय। गोलंदाजीवरती सुशांत, स्ट्राईकला असेल निकेत दुसऱ्या बाजूला सुधीर आणि सुशांत। जो शांत आहे सुशांत, त्याचा अंत पाहू नका। मित्रांनो सांगितलं होतं सुरेख गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय। सुरेख क्षेत्ररक्षण देखील होत आहे या ठिकाणी। सुरेख थ्रो होता परंतु यशस्वी क्रीज मध्ये आपण देखील पाहिला निकेत याला 2 धावा काही रोखू शकत नाही। धावसंख्येला सुरुवात झाली आहे। धावसंख्येचा श्री गणेशा झालाय। संघ धावसंख्या धापलकावर जर धावा पाहिल्या तर धापलकावरती धावा येऊन पोहोचल्यात अर्थात 2 धावा। एकच धाव धापलकावरती येताना आपण पाहतोय। धावसंख्येचा श्री गणेशा होताना देखील पाहिलाय। पुन्हा एकदा सुशांत याचा पुढील चेंडू सुधीर याला उंच दिशा टोळा। चेंडू हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला आणि स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये झेल टिपला गेलाय। गडी क्रमांक 1 पहिला ब्रेक मिळतोय सुधीर याच्या स्वरूपात। सुधीर झालाय बॅक टू द पॅव्हिलियन। सुधीर याचा पकडलाय झेल आणि सुधीरचा संपलाय खेळ। सुधीर याच्या स्वरूपात बसतोय। पहिला धक्का सुधीर डगआउट मध्ये येतोय। बघावं लागेल, थोडी वाट पाहावी लागेल कोण येतोय सुधीरची जागा घेण्यासाठी। यस सुधीरची जागण्यासाठी मैदानामध्ये जातोय दीपक बघायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय। दीपकच्या खांद्यावरती मदार असणार आहे संघाची मदार, कारण जर बघायला गेलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती आपला मोठा हुकुमी एका डगआउट मध्ये परतलाय। म्हणजे अर्थात दीपक याला आता मात्र पहिल्या षटकामध्ये मैदानामध्ये यावं लागतंय। म्हणजे दीपकच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे, त्यात काडी मात्र शंका नाही। परंतु जबाबदारीचं ओझं खांद्यावरती घेऊन मैदानामध्ये झुंज लढावी लागेल। झुंजेला आलेल्या संकटाला सामोरं जावं लागेल आणि आपल्या संघासाठी दाबांचा डोंगर उभा करून ठेवावा लागेल। बघावं लागेल कशा प्रकारे परिश्रम करतोय, कशा प्रकारे कष्ट करतोय। कारण मित्रांनो आयुष्यामध्ये संघर्ष करतो तोच नेहमी यशाच्या शिखरावरती झळकताना आपण पाहतो। पुन्हा एकदा सुरेखरित्या टाकलेला चेंडू आहे या ठिकाणी, परंतु डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू। पंच 2 हात समांतर करतात। क्रिकेट पटलावरती नियम क्रमांक 22 या ठिकाणी येतोय। पंचांना व्यायाम करण्याची संधी मिळाली आहे। स्क्वेअर चेंडू येतोय, धाव येते अवांतर धावेने संघ देखील पुढे सरकलाय। संघ धावसंख्या धापलकावरती येते 2 धावा। 2 बघावं लागेल कोण करतोय आक्रमण सुरेखरित्या। आता मात्र आक्रमण केलंय, चेंडू हवेमध्ये आहे। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल पकडलाय। पुन्हा एकदा मी आलो, मी तसा गेलो, मी कदाचित हजेरी लावण्यासाठी आलो होतो की काय, अशी खेळी देखील दीपकची पाहायला मिळाली। पुन्हा एकदा दीपक माघारी परतलाय। अति घाई
आणि संकटात परंतु इथे संकट कसलाय तरी आपला संघावरती संकट आणतोय कारण दीपक गेला तसा आला डगआउट मध्ये परतला. बघावं लागेल दीपकच्या सगळ्यांसाठी कोण मैदानामध्ये येतोय. सुजित नावात ज्याच्या जेत तो सुजित. बघायचंय सुचित काय सांगतोय काय सूचित करून देतोय काय सुचवतोय आपल्या संघासाठी बघावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फलंदाज माघारी परतलेत 2 या धावसंख्येवरती म्हणजे काय पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 2 धावा झाल्या 2 गडी पॅव्हिलियनमध्ये परतलेत म्हणजे केवळ निव्वळ फलंदाजांनी आपल्या संघाला ढासळलेल्या स्थितीत घेऊन गेलेत. सुरेख गोलंदाजी परंतु पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच 2 हात समांतर करतायत. धाव येते अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धापळकावरती धावा पाहिल्या तर धापळकावरती धावा येत आहेत 3 बघायचं आहे 3 बिघाडा कान बिघाडा बघूया काय होत आहे. पुन्हा एकदा 4 धावा पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडतोय. गोलंदाज प्रेशर मध्ये डिप्रेशन मध्ये घाबरलाय. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. कारण जर बघायला गेलं तर ताकदीपेक्षा इथे जर आता बघितलं तर सुचितकडे ताकद नाहीये परंतु ताकदीपेक्षा युक्तीचा वापर कधीतरी श्रेष्ठ ठरतो त्यात काही मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. यस गोलंदाजीवरती आहे सुशांत. सुरेख धडकला चेंडू कमबॅक केला गोलंदाजाने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. पहिलं शतक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली 5 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. कशा प्रकारे गोलंदाजी कशा प्रकारे फलंदाजी बघूया कारण मित्रांनो ही स्पर्धा मानाची स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय सद्गुरू चषक 2024 ची ही स्पर्धा. आपटून टाकला चेंडू आहे समाचार घेतलाय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडूला भिरकावून दिलाय उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत चेंडू 2 धावा माझ्या मते पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रन बिटवीन द विकेट 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 6 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्तीच्या वेळी संघाची धावसंख्या धावफलकावरती येते ती अर्थात 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा म्हणजे 6 चेंडू 6 धावा 2 गडी पॅव्हिलियनमध्ये परतलेत. बघावं लागेल इथून पुढे येणारे 12 चेंडू अर्थात हाणामारीचे 12 चेंडू असतील आणि बघायला गेलं तर संघातील मोठे गोलंदाज ती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण मित्रांनो ही शेवटची 2 षटकं एक निर्णायक षटकं असतात कारण सामन्यामध्ये पारडं बदलण्याचा अधिकार देखील त्या षटकांमध्ये केला जातो. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. कर्णधाराने कोणाच्या खांद्यावरती धुरा सोपवली जाते. यस दिगाव संघाने गोलंदाजाचं नाव सांगायचंय संदीप. यस संदीप बघायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाजीवरती आलाय संदीप. बघायचंय अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवाचा पुरेपूर भरणा असलेला हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बघावं लागेल. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. का बाजूला जर पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर आणि असतील निकेश स्ट्राईक फुलटॉस लाईनचा चेंडू स्टेप आउट केलाय. चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये शेतलाचा चेंडू खाली आलाय. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी ही धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 8 मित्रांनो 8 वरती वाट कोणाची लागते त्यासाठी सुद्धा आपल्याला थोडी वाट पाहावी लागेल. बघावं लागेल थांबावं लागेल. पुन्हा एकदा सलामीवीर निकेत बघायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दबार फलंदाज रणप आहे. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. आता मात्र सुरेख गोलंदाजी कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिला चेंडू जरूर फुलटॉस फेकला होता परंतु त्या फुलटॉस चेंडूचा फायदा काही उचलता आला नाहीये. परंतु पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय म्हणजे संदीप. स्टेप करण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीशी कडा घेऊन
चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तर निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. नको नको नाही नाही म्हणता म्हणता एकाच धावेवर समाधान मांडावं लागतंय. एका धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत. 9 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय संदीप. स्टेप केलाय, चेंडू हवेमध्ये उडवलाय. आता मात्र चेंडू आलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, झेल टिपला जातोय. पुन्हा एकदा गडी माघारी परततोय, तो म्हणजे सुचित माघारी परतलाय. सुचित याने सुरेख फटका मारला होता, परंतु हे एक क्षेत्ररक्षणाचं जाळं जे देगाव संघाने रचलंय ना, त्या जाळ्यामध्ये प्रत्येक येणारा प्रत्येक उडी मारणारा मासा बरोबर जाळ्यामध्ये फसला जातोय. त्यात काही मात्र शंका नाहीये. मैदानामध्ये जातोय प्रदीप. स्वतः कर्णधाराने आता तळपती बॅट अर्थात तळपती तलवार घेऊन मैदानामध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय. बघावं लागेल कर्णधार कशा पद्धतीने समाचार घेईल, कशा पद्धतीने धावा जमवल्या जातील. कारण मित्रांनो इथून पुढे जर आपण पाहिलं तर गोविंद शेठ संघाला एक एक धाव देखील मेलेल्या भावनांना जिवंत करणार आहे. त्यात काही मात्र शंका नाहीये. गोलंदाजीवरती आहे टाकला चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये. आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू मागे क्षेत्ररक्षक जातो. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यस, दुसरी धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेवर नको, तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न नको नको. संकेस निकेत थोडा घाई करतोय, परंतु अति घाई पॅव्हिलियन मध्ये नाही मित्रा, कारण नजर हटे दुर्घटना घटे. त्यात काही मात्र शंका नाहीये. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय. गोलंदाजीवरती सज्ज झालाय संदीप. संदीप याचा पुढील चेंडू सामना करतोय प्रदीप. बघायचंय दीप कशा पद्धतीने प्रदीप आपल्या संघासाठी धावा रोखला जाईल. यस, यानंतर होणारा सामना आहे जय शिवाजी वावगर विरुद्ध त्रिमूर्ती फरारे बी. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या. सुरेख टाकला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा येतात 4. यस, 4 धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघ धावसंख्या धावफलकावरती येते 15 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. शतक देखील संपलं गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावर जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत 15 धावा. म्हणजे थोड्या सन्मानदायक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. येणारे 6 चेंडू नक्कीच हाणामारीचे असतील मित्रांनो. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी होईल का बघूया. 6 चेंडूंवरती कितपत धाबा कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल, सडेतोड उत्तर दिलं जाईल का. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर कर्णधाराने एक चौकार मारून नावारूपाला साजेशी खेळी करतोय. म्हणजे माझ्या अंगावरती असणारं, माझ्या खांद्यावरती असणारं कर्णधाराचं ओझ मी चांगल्या रीतीने पार पाडतोय, हे देखील कर्णधाराने त्या चौकार मारून देखील स्वतःला सिद्ध करताना आपण पाहिलं. परंतु सलामीला आलेला निकेत बघायचा आहे कशा प्रकारे काय करतोय, कशा प्रकारे धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय का बघूया. यस, शेवटचं शतक घेऊन आलाय गोलंदाज. यस, देगाव संघाने महेश. यस, थँक्यू महेश. बघायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय महेश. याचा पहिला चेंडू सामोरे फलंदाज सलामीवीर कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघूया. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू गेलाय मिड ऑट क्षेत्रामध्ये. या ठिकाणी एकच धाव आली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. मी सांगितलं होतं देगाव संघाने जे क्षेत्ररक्षणाचं जाळं रचलंय त्या जाळ्यामध्ये प्रत्येक उडी मारणारा मासा बरोबर जाळ्यामध्ये फसला जातोय. त्यात काही मात्र शंका नाही, कारण क्रिकेटचा अनुभव असणारा हे संघ आहे. त्यात काही मात्र शंका नाही. पुन्हा एकदा आपण महेश याचा पुढील चेंडू कर्णधार प्रदीप याला या ठिकाणी स्टेप करण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. सरळ विश्लेषकाच्या हातामध्ये विसावा घेण्यास गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावली गेली. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 16 धावा. म्हणजे काय मित्रांनो, याची देही याचा डोळा. आज सद्गुरु चषकचा हा रंगतोय रंगतदार सोहळा. नक्कीच मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आपटून टाकला चेंडू आहे. खराब चेंडू आहे. या ठिकाणी बाद व्हावं लागेल. आत्महत्या असेल ही मित्रांनो, कारण आत्महत्या केल्यानंतर आपल्या संघाला कितपत
दुःख होतं कितपत आपला संघ खालच्या स्तराला जातो ते देखील आपण पाहतो. संकटात गेला आता संघ देखील प्रदीपची आत्महत्या देखील आपल्याला येणारा काळ सांगेल. कारण प्रदीप जर मैदानामध्ये असता कर्णधार आहे मित्रांनो, कर्णधाराच्या खांद्यावरती ओझा आहे. जर प्रदीप असता मैदानावर एक हाती झुंज लढवली असती, त्यात काडी मात्र शंका नाहीये. धापळकावरती धावा लागला, 16 धावा धापळकावरती लागताना आपण पाहतोय. मैदानामध्ये प्रदीपची चांगल्यासाठी गेलाय सुदेश. यस, आपण पुन्हा एकदा सुदेश बघायचं कशा प्रकारे संदेश देतोय सुदेश. परंतु सुदेश टू महेश याचा मारा असेल. यस, अनिल मोगरे, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सर आपण व्यासपीठावरती संपर्क साधायचा. आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. महेश आपल्या कामगिरी चोपन्न पार पाडतो. बॅटची हलकीशी काढा. ऑफसाईड पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. पॉईंटच्या कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू आहे. एक धावल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गडच्या क्षेत्ररक्षण खराब क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. चेंडू काही सापडत नाहीये या ठिकाणी. तत्पूर्वी धावा पूर्ण केल्या जात आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी. यस, नशीब काय असतं मित्रांनो, भाग्य काय उजळतं. कारण 5 धावा या ठिकाणी येत आहेत मित्रांनो. कारण मित्रांनो सांगितलं होतं नशीब कोणाचं साथ देईल कधी सांगता येत नाही. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत पाहावा, कधी रंग बदलेल सांगता येत नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू होता, कदाचित क्षेत्ररक्षकाला वाटलं असेल तो चेंडू सोडला असता तर 4 धावा गेल्या असत्या, 1 धाव वाचली असती. परंतु तो पकडून कुठेतरी चुका केल्या की काय असं कुठेतरी वाटताना पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा पटरी भरून जाणारी ट्रेन देखील आता मात्र कुठेतरी गोविंद शेठ संघाची ट्रेन धाव संख्या आता कुठेतरी पटरीवरती येताना आपण पाहतोय. सो एकदा पुन्हा एकदा आता मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू आहे. एक धाव आली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र माघारी परतावं लागेल. यस, आता मात्र माघारी परततोय तो म्हणजे सुदेश. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर 22 धावा धापळकावरती येतात मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 2 ते 3 धावा होत्या. आणि नंतर त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी धावा येत आहेत. आणि धावा येणं गरजेचं आहे मित्रांनो, कमबॅक करणं गरजेचं आहे. कारण जर मित्रांनो जयेश बघायचा आहे निकेत, परंतु आपण पाहिलं स्टेप करण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये. या ठिकाणी चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेट होतोय. शतक देखील संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समधीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धापळकावर जर धावा पाहिल्या तर 22 धावा आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 23 धावांचं लक्ष असेल. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण पाहणार आहोत 18 चेंडू आणि 23 धावांची विजयासाठी गरज. अनिल मोगरे, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल सर प्लीज आपण कमेंट बॉक्स मध्ये संपर्क करायचा. यस, यानंतर होणारा सामना जय शिवाजी वावकर विरुद्ध त्रिमूर्ती फरारे बी संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा पकार असेल मित्रांनो. आपण नाणेफेकीसाठी यस आपला नाणेफेक केला जाईल आणि लगेच ही इनिंग संपल्यानंतर आपल्या देखील सामन्याला देखील सुरुवात केली जाईल. यस, घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण पाहणार आहोत 18 चेंडू आणि 23 धावांचा थरारक नजराणा. देगाव संघ कशा पद्धतीने संघर्ष करेल आणि त्याच संघाला रोखण्यासाठी नवयुग पांगारी संघ कशा पद्धतीने संघर्ष करेल. यस,
देखील या छोट्याशा विश्रांतीमध्ये मित्रांनो जर आपण पाहिलं तर मनमनाच्या मंदिरात मूर्ती आज सजली, स्वागतात सज्ज झाली पुष्पांजली. मित्रांनो आलेल्या मान्यवरांचा, प्रत्येक प्रेक्षकांचा, प्रत्येक क्रीडा रसिकांचा या मंचावरती सन्मान होणार. हा सन्मान असेल मित्रांनो. सन्मान होण्यासाठी मित्रांनो जर आपण पाहिलं तर मान सन्मान असंच कुठे मिळत नसतो मित्रांनो. त्यासाठी मिळवावं लागतं मान. तो देखील मान या ठिकाणी सन्मान, या सन्मानासाठी पात्र होतात. अर्थात अनिलजी मोगरे साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. मी मंडळाचे अध्यक्ष काशीनाथजी मोरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे या ठिकाणी. नाही, यानंतर होणारा सामना आहे वावगर जय शिवाजी वावगर विरुद्ध त्रिमूर्ती फरारे बी. दोन्ही संघाच्या कर्णधार यस नाणेफेकीसाठी या मित्रांनो या ठिकाणी सन्मान केला जातोय. अनिलजी मोगरे साहेब यांचा सन्मान केला जातोय मित्रांनो मंचावरती. एक अर्थात माईची उबदार शाल आणि मित्रांनो या प्रेमाचा गुलदस्ता अर्थात गुलाबाचं पुष्प देऊन स्वागत केलं जाईल. अर्थात प्रेमाचं प्रतीक असणारा हा गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मानास पात्र अर्थात जर आपण पाहिलं तर तसेच यानंतर मनोहरजी पारदळे यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय या ठिकाणी सलामीची जोडी देखील मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. मंचावरती सन्मान केला जातोय. तसेच मनोहर पारदळे यांचा देखील सन्मान केला जाईल. व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या मुख्य मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जातोय. यस त्रिमूर्ती फरारे बी विरुद्ध जय शिवाजी वावगर दोन्ही संघाच्या नाणेफेकीसाठी यस नाणेफेक केला जाईल मित्रांनो. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडूंचा उर्वरित असणारा खेळ. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांचं मापक असं लक्ष आहे मित्रांनो. जीवनामध्ये अशक्य असं काहीच नसतं, परंतु शक्य यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याच्या वाटा देखील खडतर असतात. त्यात काही मात्र शंका नाही. आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ पाहूया. एका बाजूला जर आपण पाहिलं तर असेल गोविंद शेठचा संघ, तर दुसऱ्या बाजूला देगावचा संघ. अक्षय आणि अर्थात मित्रांनो अक्षय आणि कुणाल यांच्या स्वरूपात सलामीची जोडी देखील मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. कशा प्रकारे आपल्याला संघाला विजय मिळवून देत आहेत बघूया. यस आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतील तिसरी लढत आपण जर पाहिलं तर पहिल्या गटातील तिसरी लढत आपण देखील पाहतोय. सोळा संघांचा संघर्ष, 16 संघांचं घमासान युद्ध आणि संघटनाकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक मेगा फायनलचा एक मुकाबला देखील आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला तो अक्षय, नॉन स्ट्राईकला कुणाल, गोलंदाजीवरती आलाय गोलंदाज सुधीर याने फलंदाजीमध्ये चमक दाखवली नाहीये, परंतु आपल्या संघाला धीर कसा देतोय पाहूया. सुधीर याचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय अक्षयसाठी. अक्षय बघायचा काय करतोय. पहिला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर चेंडू येतोय क्रिकेट पटलावरती. नियम क्रमांक 22चा नियम. पंचांना या ठिकाणी पहिला चेंडूवरती व्यायाम करण्याची संधी मिळाली. येतोय स्क्वेअर चेंडू, येतोय अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश आलाय. धापकावरती धावा आल्यात. 1 धाव धापकावरती येताना पाहतोय. आता मात्र नॉन स्टिकिंग लासला कुणाल याने थोडाफार कानमंत्र दिलाय. दिलेल्या कानमंत्राचा कशा पद्धतीने फायदा उचलतोय का बघूया. यस स्वतः कर्णधार असणारा अक्षय मैदानामध्ये पहिला ओपनिंग जोडी मैदानात सलामीच्या भागीदारी रचण्यासाठी आलाय. या ठिकाणी सन्माननीय नारायणजी मोगरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. चेंडू हवेमध्ये, चेंडू भेटतोय, क्षेत्राच्या चेंडू मागे धावतोय. 1 धाव, 2 धावा आल्यात. यस 2 धावेने समाधान मानावं लागेल. 2 धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या धापकावरती येते 3 धावा. 3 म्हणजे बघायचं आहे कशा प्रकारे धावसंख्या उभारली जाईल. 96 जर्सी मध्ये आपण पाहतोय तर म्हणजे अक्षय याने थोडाफार वेध धारण करण्याचा प्रयत्न केलाय. सुधीर बघायचं आपल्या संघासाठी कशा पद्धतीने धीर देतोय. आपण टाकला चेंडू आहे. आता मात्र या चेंडूवरती धीर दिलाय. मी घाबरलो नाहीये, मी आहे, मी आपल्या संघाला धीर देऊ शकतो याने फेकलेल्या चेंडूवरती देखील सांगितलं जात आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सुधीर टू अक्षय याचा मारा. अक्षयला दाद दिली जाते, पॅबिलमधून स्वागत केलं जाते मित्रांनो. कारण
खेळाडूच्या पाठीवरती शबासकीची थाप जोपर्यंत पडत नाहीये ना तोपर्यंत खेळाडूला खेळण्यास मजा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी बोल्ड होतोय. त्रिफळाची नियतीने साथ दिली नाही. आता जर पाहायला गेलं तर भाग्य काही उजळताना आपण पाहत नाहीये. एसट्या उद्ध्वस्त झाल्या. आता माघारी परतावं लागतंय. अक्षय डगआउट मध्ये परतलाय. अक्षय याचा संपलाय खेळ. अक्षय निर्णायक कामगिरी पार पाडून डगआउट मध्ये परतलाय. संघ धावसंख्या धापळकावरती 3 धावा धापळकावरती येताना पाहतोय. बघूया अक्षयच्या जागण्यासाठी मैदानामध्ये कोण येतोय. गरम होतंय नाही नाही असू दे असू दे. उमेश यस मैदानामध्ये जातोय उमेश. उमेश बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आपल्या संघाला विजयाच्या वाटेपर्यंत पोहोचेल का. परंतु आता सुधीर याने हळूहळू आपल्या संघाला धीर द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे काय मेलेल्या भावनांना जिवंत आशा देण्याचं कार्य करतोय. करावं लागेल थांबावं लागेल. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यावी लागेल. कारण मित्रांनो जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक विजय या स्पर्धेमध्ये टिकून ठेवण्यासाठी असेल. कारण एका एका धावेचा संघर्ष इथे काहीतरी शिकवून जाणार आहे मित्रांनो. कारण अपयश जर पाहिलं तर अपयश शब्दाची फोड केल्यानंतर अपयच्या मागे यश नेहमी लपलेलं असतं. परंतु त्या यशाचा पाठलाग करण्यासाठी आपल्याला निव्वळ संघर्ष करावा लागतो. बघूया पुन्हा एकदा वैतवडीतलं पहिलं शतक घेऊन आलाय सुधीर आणि आता मात्र अक्षयची जगण्यासाठी मैदानामध्ये आलाय उमेश. उमेश बघायचा आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय तो अर्थात सुधीर. दाबारा पालन सरणाबाई पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. सुरेख तर डोलून काढला चेंडू. चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. या ठिकाणी सुरेख झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 2चं पतन होत आहे. मी आलो मी तसा गेलो मी कदाचित हजेरी लावण्यासाठी आलो की काय असं सांगितलं जात आहे. उमेशचा इथे पकडलाय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये झेल आणि संपलाय उमेशचा या डावातील खेळ देखील उमेशला माघारी परतावं लागतंय. उमेश डगआउट मध्ये परतलाय. 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत. आता मात्र हॅट्रिकची संधी असेल मित्रांनो. या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकचा मान येईल का तो अर्थात सुधीर याच्या खांद्यावरती. सुधीर घेईल का हॅट्रिक. यस जय शिवाजी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय सांगायचा मित्रांनो. जर आपण गोलंदाजी स्वीकारले धन्यवाद. आता मात्र मित्रांनो जब तुम्हारी बारी थी तब तुम गेंदबाजी अच्छी कर रहे थे. अब हमारी बारी आई हम गेंदबाजी अच्छी करने लगे. यात गाडी मात्र संघा नाही आहे. कारण मित्रांनो उत्तराला प्रत्युत्तर प्रश्नाला उत्तर जसं असतं तसं या ठिकाणी केलं जातं. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी आलाय देगाव संघाचं फलंदाजाचं नाव सांगायचं. यस महेश. महेश बघायचा आहे काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. परंतु आता मात्र सुधीर याने आपल्या संघाला धीर दिलाय. अर्थात जर आपण पाहिलं तर हॅट्रिकची संधी आहे. बघायचं आहे हॅट्रिक होईल का. या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकचा मान सुरेखरित्या या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू आहे. थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा आल्या 4 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची संख्या धावफलकावरती येते 7 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय मित्रांनो. 7 अंक म्हटलं की मित्रांनो भारतीय संघाचा आणि क्रिकेट पटलावरील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो अर्थात महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर 7 देखील आपल्याला धावफलका स्वरूपात आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती सुधीर काय करतोय बघूया. यस मात्र झंझरवात चौकार देखील आपण पाहिला. महेश याने चौकारानं देखील खातं गोळलं गेलंय. त्यात काडी मात्र शंका नाहीये. बॅटची टॉप एज घेतली हलकीशी एज घेतली. आता मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. या ठिकाणी एक धाव येते. पहिला षटकाचा खेळ संपत झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 8 धावा. बघूया 8 या धावसंख्येवरती वाट कोणाची लागते विजय कोणाचा होतोय बघूया. त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला पाहावी लागेल वाट. दुसरं शतक कोण घेऊन येतो पाहूया.
यस, पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. दुसरं शतक घेऊन मैदानामध्ये आलाय तो गोलंदाज सुदेश. यस, सुदेशने सुद्धा फलंदाजीमध्ये चमक दाखवली नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये दाखवतोय का. 23 धावांचा पाठलाग करायचा. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावपकावरती धावा जर पाहिल्या तर 8 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. 15 धावा, 12 चेंडू, 12 चेंडू, 15 धावा. म्हणजे मित्रांनो काय समीकरण येऊन टेपलंय मित्रांनो. बघूया गोलंदाजचा संघर्ष आता इथे कसा असेल. फलंदाजांनी आपल्या संघाला हळूहळू धावा वेचण्याचं कार्य देखील केलं जातं. यस, आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला ग्रीन सिग्नल दिलं जातंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातोय. खरं मित्रांनो क्षेत्ररक्षण म्हणजे जर आपण म्हटलं ना तर क्षेत्ररक्षण हा सामन्यातील एक कणा असतो आणि जर आपण पाहिलं तर मनुष्याला एक ताट मानेने जगण्यासाठी आपल्याला एक कणा असतो. जर कणा मजबूत असेल तर माणूस मजबूत असतो, माणसाला आकार असतो, माणसाला उकार असतो. परंतु क्षेत्ररक्षणात देखील क्रिकेट क्षेत्रामध्ये कणा आहे आणि तो कणा मोडीत काढला जाईल का बघूया. यस, स्ट्राईकला असेल महेश, नॉन स्ट्राईकला असेल तर म्हणजे कुणाल, सलामीचा कुणाल अजून आपलं खातं देखील खोलताना आपण पाहिलं नाही. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पंच नो चेंडू घोषित करतायत. नो म्हणजे नाहीये मित्रांनो, नो म्हणजे नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. पुन्हा एकदा गोलंदाजाला तो चेंडू फेकावा लागेल, परंतु असेल फ्री हिट असणार आहे. फ्री हिट म्हणजे बिगिट करावी लागेल, मोठा फटका मारावा लागेल. बघूया बिगिट साठी कोण तयार आहे. महेश. एका धावेने संघ देखील पुढे सरकला. धावपळकावर धावा जर पाहिल्या तर 9 धावा लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आलाय. सुरत लागा चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू होता. या ठिकाणी झेल बाद असता. पुन्हा एकदा पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. जीवदान मिळालं मित्रांनो. जीवदानाचा फायदा मित्रांनो कशा पद्धतीने घेतला जाईल मी मित्रांनो सांगेन. एक गोष्ट मित्रांनो क्रिकेट क्षेत्रामध्ये नक्कीच सांगेन. ज्यावेळी 2014 साली भारत वर्सेस श्रीलंका अशी एक मॅच चालू होती, वन डेची मॅच, आणि रोहित शर्माचा 5 या धावसंख्येवरती झेड सुटला होता आणि रोहित शर्माला जीवदान मिळालं होतं. त्यानंतर जर रोहित शर्माची जर आपण खेळी पाहिली ना तर मित्रांनो अवघ्या 173 चेंडूंमध्ये 264 धावांची नाबाद खेळी देखील करताना आपण पाहिलं होतं. म्हणजे मित्रांनो जीवदान देखील क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं देखील लुटणं तितकंच गरजेचं असतं. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. नो चेंडू आहे. फायदा कशा पद्धतीने उचलला जाईल का बघूया. यस, संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 11 धावा. 11 वरती गोलंदाजाला या ठिकाणी बकरा बनवला जातोय. काय गोलंदाजी काय फलंदाजी आपल्यातून केली जाते मित्रांनो. आता मात्र कमबॅक केलं जातं फलंदाजांकडून आणि कमबॅक देखील होणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण आयुष्यामध्ये संघर्षाच्या वाटेवरती परिश्रम करणं देखील महत्वाचं असतं. नक्कीच समस्या असो नो चेंडूवरती फ्री हिट नसेल. या ठिकाणी ओके 12 धावा झाल्यात. अर्थात 2 धावा धावून काढल्या, 1 नोची संख्या धावसंख्या झाली 12 धावा. यस, 12 धावा धावपळकावरती लागताना आपण पाहतोय. सुदेश महागडी गोलंदाजी करतोय. सुलताना चेंडू उडवून दिलाय. चेंडू हवाई फायर केलाय. येस, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. या ठिकाणी काय होतंय, बाद होऊन तंबू मध्ये परतावं लागलंय. या ठिकाणी झेल टिपला जातोय. गडी क्रमांक 2 पतन झालंय. या ठिकाणी बघितलं तर महेश माघारी परतलाय. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. महेश जाण्यासाठी कोण येतोय बघूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. आता मात्र जर बघायला गेलं तर निव्वळ 11 धावांची गरज असेल. 11 धावांसाठी परिश्रम करावे लागतील, कष्ट करावे लागतील, आपल्या संघासाठी लढावं लागेल, घडावं लागेल आणि आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. बघूया. यस, मैदानाच्या दिशेने फलंदाजीसाठी जातोय मित्रा. फलंदाजाचं नाव सांग. सुशांत. यस, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. सुशांत मैदानामध्ये जातोय.
मी शांत नाहीये, आता माझा अंत पाहू नका, आता खऱ्या अर्थानं माझ्या संघाला गरज आहे, त्यामुळे मी बरसणार, आपल्या संघाला मी विजय मिळवून देणार. बघूया शांत असणारा सुशांत कसा बरसतोय, परंतु गोलंदाजीवरती सुदेश थोडी निराश कामगिरी करतोय. कारण सुदेश कोणी अपेक्षा नव्हती, कर्णधाराचा विश्वासाला कुठेतरी दगा दिला जातोय. सुतडाकला चेंडू आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. सुशांतला चेंडू काही कळत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिरावली जाते. या ठिकाणी डगावट मधून सुशांत असा आवाज येतोय, म्हणजे सुशांत एक मोठा खेळाडू आहे, त्यात काही मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय. गोलंदाज असेल सुदेश दाबार पालन करणाऱ्या पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याच्या नादात, चेंडू विकावून देण्याच्या नादात त्या उद्ध्वस्त होतात. सुशांतचा आता मात्र इथे सुशांतच्या खेळीचा इथे होतोय अंत आणि झालाय सुशांत शांत. संघ धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 12 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. मित्रांनो काय एक तेरी एक मेरी असं मॅचचं समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. मित्रांनो सामन्यामध्ये थोडी बदलाव होण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा सुशांत जगण्यासाठी मैदानामध्ये येतोय फलंदाज यस. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. सुदेश याचा पुढील चेंडू जयेश बघायचा काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय, आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. या ठिकाणी गोलंदाज थोडेफार कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. अजून एक चांगल्या प्रकारे सामोरं संघाला जखडून ठेवलं जात आहे. पण तू बघूया क्रिकेट हा नीतीचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट हा शेवटच्या चेंडू पर्यंत बघावा, कारण आयुष्यामध्ये जगत असताना क्रिकेट आणि सरडा कधी रंग बदल सांगता येत नाहीये मित्रांनो. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. यस आपण मैदानामध्ये जाऊया. गोलंदाजीवरती सुदेश बघायचा काय करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यस यानंतर जय शिवाजी वावगर संघटन आपलं क्षेत्ररक्षणाचा 11 खेळाडूंचा संच घेऊन तयार थांबायचा आहे. सामना संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. याच आपण मैदानामध्ये जाऊया. सामन्याला सुरुवात होते. सुदेश याचा पुढील चेंडू जयेश बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय, आपल्या संघाला कशा पद्धतीने विजय मिळवून देतोय, विजयी धावा येतील का जयेश याच्या बॅटमध्ये. परंतु कुणाल मित्रांनो, कुणाल मात्र शांत आहे. कुणालला अजून चेंडूचा एकही खेळ करता आला नाहीये. बघूया सुरेखरित्या या ठिकाणी चेंडू उडवण्याच्या नादात, आसमानी फटका मारण्याच्या नादात या ठिकाणी चेंडू जातोय. निर्धाव पंचांकडे दात मागितली जाते. पंच देखील अपयी फेटाळून लावतायत. पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर राहुल सर आपण पाहतोय. एका बाजूला राहुल सर तर दुसऱ्या बाजूला अनिल डिंगणकर सर देखील आपण पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. जयेशच्या बॅटच्या पटामध्ये चेंडू काही येत नाहीये. हो सुरेख चेंडू फेकला, पॅडवर दादळणारा चेंडू होता. एक धाव आली, एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघ धावसंख्या धावपळकावरती येते 13 धावा. 13 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. दुसरं शतक आहे मित्रांनो. पहिलं 2 चेंडू नो आल्याच्या नंतर सुद्धा गोलंदाजाने कमबॅक केलंय. कारण मित्रांनो कमबॅक कशा पद्धतीचा असावा मी नक्कीच हे शतक संपल्यानंतर नक्कीच मित्रांनो सांगेन आयुष्यामध्ये कमबॅक कसा असावा. पण आपण मैदानाच्या दिशेने जातोय. उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज सुदेश. हा जर कदाचित चेंडू निर्धाव आला तर सामोऱ्या संघाच्या जरा विजयाच्या वाटा कुठेतरी खडतर होऊन जातील. परंतु या चेंडूवरती जर मोठा फटका आला, मोठा प्रहार झाला, प्रहार करण्याचा प्रयत्न केला, सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे मित्रांनो.
मित्रांनो मी फलंदाजी करत नाहीये, मी गोलंदाजी करत नाहीये, पण मी काय करतोय तन मन धन एक करून मैदानामध्ये आपल्या संघासाठी एक एक धाव अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. कदाचित हा क्षेत्ररक्षणाने चेंडू जर अडवला नसताना तर मित्रांनो नक्कीच या ठिकाणी 4 धावा तर आरामात मिळाल्या असत्या. परंतु मित्रांनो मी सांगत होतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. संघ धावसंख्या झाली 14 धावा. 14 म्हणजे 14. या 14 धावसंख्येवरती विजयाचा सौदा होणार का? 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी असेल 9 धावेची गरज. 6 चेंडू 9 धावा. मित्रांनो कमबॅक कसा असावा? कमबॅक असावा मित्रांनो 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाच्या काळामध्ये पुरंदरचा तह झाला होता. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांना मोगलांच्या हाती 23 किल्ले घाण ठेवावे लागले होते. त्यानंतर जर आपण महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला ना तर महाराष्ट्रामध्ये 350हून अधिक किल्ले आहेत. म्हणजे कमबॅक शिवाजी महाराजांच्या इतिहासासारखा असावा त्यात काळी मात्र शंका नाहीये. जाऊया मैदानामध्ये. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. येणारे 6 चेंडू नक्कीच मित्रांनो काहीतरी शिकून जातील. काय घडतंय काय बिघडतंय, कोणता संघ विजयाची धूळ मैदानामध्ये उडवणार तर कोणता संघ पराजयाची निराशा घेऊन मैदानाच्या बाहेर पडणार. बघूया येणारे 6 चेंडू. शेवटचे 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू घेऊन आलाय गोलंदाज निकेत याने फलंदाजीमध्ये समक दाखवली नाही. निकेत बघायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाचं जाळं देखील फसवलं जातंय. आपण जर पाहिलं तर स्क्वेअर पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक, जर दुसरीकडे जर पाहिलं तर लॉंग ऑन पट्ट्यामध्ये लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी जर सुरेख क्षेत्ररक्षण लावलंय. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. बघूया कसा क्रिकेटचा थरारक नजरानं आपण पाहतोय. खराब क्रिकेट. या ठिकाणी पंचांना पहिल्या चेंडूवरती व्यायाम करण्याची संधी मिळाली. स्कोर चेंडू आला. एक अवांतर धाव आली. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर धावफलकावरती धावा येत आहेत. 15 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. जर आपण मित्रांनो पाहिलं ना तर जग जिंकण्यापेक्षा स्वतःचा आत्मविश्वास जिंकला ना तर नक्कीच आपण जग जिंकू शकतो. कारण जग जिंकण्याच्या आधी स्वतःचा आत्मविश्वास जिंकणं देखील तितकंच महत्वाचं असतं. यस 6 चेंडू 8 धावा. 8 म्हणजे वाट पाहूया मित्रांनो. वाट कोणाची लागते ती पण आपण पाहूया. यस निकेत याचा पुढील चेंडू. स्ट्राईक इन फलंदाज कुणाल सलामीवीर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. स्कोअर पट्ट्यामध्ये चेंडू आलाय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी दुसरी ही धाव घेण्याच्या नादात आत्महत्या केली जाते. मित्रांनो इथे आत्महत्या केली जाते. विकेट होतंय. विकेटचं पतन होतंय. 4था गडी डगआउट मध्ये परततोय. जर पाहिला तर डगआउट मध्ये परतलाय जयेश. बॅक टू द पॅव्हिलियन झालाय जयेश. याचा सुद्धा संपलाय खेळ. बघूया मैदानामध्ये कोणता फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये येतो पाहूया. यस मैदानामध्ये येतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं देगाव संघ चिन्मय. यस चिन्मय बघायचं काय करतोय. चिन्मय कशा प्रकारे फलंदाजी करतोय मित्रांनो. हळूहळू जर आपण पाहिलं ना तर प्रेक्षकांची धडधड वाढली आहे. जरा उत्सुकता निर्माण झाली. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाखो प्रेक्षक जोडले जात आहेत. मैदानाच्या आजूबाजूला प्रेक्षकांची तोबा गर्दी झाली आहे. म्हणजे काय मित्रांनो स्पर्धा आपण पाहतोय सद्गुरू चषक 2024चा हा रणसंग्राम. शेवटचे 5 चेंडू 7 धावांची गरज असेल. 5 चेंडू 7 धावा. 7 धावा 5 चेंडू. हळूहळू उलटी गिनती सुरू झाली आहे. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे हिरावून घेतल्या जातात. खेचून घेतलात. कधी गोलंदाज कधी फलंदाज कधी क्षेत्ररक्षक तर कधी पॅव्हिलियन कक्षामधून मांडीवर चेंडू. पुन्हा एकदा लॉंग ऑन पट्ट्यामध्ये भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आलाय. खेळ टिपला जातो. यस या ठिकाणी कुणालचा पकडलाय झोल आणि संपलाय कुणालचा खेळ. कुणाल डगआउट मध्ये परततोय. कुणाल याचा संपलाय खेळ. बघूया 4 चेंडू 7 धावांची गरज. विकेट क्रमांक 7चं पतन झालंय. कुणाल डगआउट मध्ये परतलाय. मित्रांनो जर बघायला गेलं तर देगावचा अर्धा संघ डगआउट मध्ये परतलाय. या ठिकाणी ढासळलेली स्थिती आहे. आता मात्र येणाऱ्या फलंदाजाला मेलेल्या भावनांना जिवंत आशा द्याव्या लागतील. आपल्या संघाला जिंकण्याच्या आशा द्याव्या लागतील. परंतु मैदानामध्ये नवीन बॅटर जात आहेत. अर्थात
सँडी अर्थात संदीप मैदानामध्ये जातोय. ज्यानं गोलंदाजीमध्ये चमक दाखवलेली संदीप आता फलंदाजीसाठी जातोय. बघायचं संदीप कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, सामन्याला सुरुवात होईलच. आता मात्र 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल. चांगला हेलिकॉप्टर उडवला होता परंतु जाळ्यामध्ये फसला गेला. मोठा मासा, कुणाल सारखा मासा जाळ्यामध्ये ऐन टायमाला फसणं म्हणजे एक चांगली बाब असेल. आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा जाऊया. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजीवरती सुरेख टोकाला चेंडू जातोय का? चेंडू गेला, सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेग पट्ट्याचा क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला जातोय. यस, चेंडूची पेटी होईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने संघ धावसंख्येत भर पडली आहे. संघ धावसंख्या झाली आहे 18 धावा. हॅलो, यस, आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. दाद दिली पाहिजे या क्षेत्ररक्षकाला. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने खरं कौतुकास्पद कामगिरी केली जाते. 18 धावा धापटकावरती लागल्यात. 5 धावांची गरज आहे आणि उर्वरित चेंडू असतील 3 चेंडू 5 धावा आणि 5 धावा 3 चेंडू. काय गिनती सुरू झाली आहे मित्रांनो. धडधड वाढली आहे प्रेक्षकांची, धडधड वाढल्या आयोजकांची आणि धडधड वाढली आहे प्रत्येक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक चाहत्याची. बघूया धडधड वाढली. गोलंदाज बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाजीवरती आहे निकेत. यस, सामन्याला सुरुवात होते. डाव्यासाठी पंचांच्या डाव्यासाठी मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने चेंडू बॅटची टॉप एज घेऊन चेंडू जातोय फाईन क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. येतोय चौकार. नशिबानं साथ दिली. भाग्य काय असतं मित्रांनो, आयुष्याची सर्व दार बंद झाली ना की नशीब नावाची केली येते आणि ते दार उघडते. तीच कुठेतरी या ठिकाणी आली संदीपच्या खात्यामध्ये आणि 2 चेंडू आणि 1 धावेची गरज या ठिकाणी भासली गेली आहे. देगाव संघ कुठेतरी नशिबाची हरवलेली किल्ली कुठेतरी संदीप याला सापडली जाते. या ठिकाणी जर मित्रांनो पाहिलं तर बघूया 2 चेंडू 1 धाव. मित्रांनो 1 धाव सुद्धा निघणं इथून पुढे अवघड असणार आहे कारण प्रेशर असणार आहे. गोलंदाजावरती दडपण असेल. चुका झाली, चुकीला माफी नाहीये. कारण मित्रांनो हा क्षेत्ररक्षक तब्बल 1 नव्हे, तब्बल 2 नव्हे, तब्बल 365 दिवस या स्पर्धेत झालेली चूक आपल्या काळजात घेऊन खेळताना आपण पाहायला मिळेल. आता मात्र मित्रांनो 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. जर सामना बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला अर्थात विजय घोषित करण्यात येईल. यस, आता जर पाहिलं तर आता जरी धाव जरी निघाली नाही तरी अर्थात देगावचा संघ विजय होऊ शकतो. त्यात काही मात्र शंका नाहीये कारण नशिबाची हरवलेली किल्ली सँडीने आणून दिली आणि सँडी याच्या स्वरूपात सँडी आपल्या संघासाठी देवदूत म्हणून उभा राहिला आणि आपल्या संघाला विजयाच्या वाटेवरती घेऊन गेला. मित्रांनो 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे परंतु आयुष्यामध्ये स्वतःला कधी मित्रांनो उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे कारण समोर जिंकणाऱ्या संघाला सुद्धा मित्रांनो वाटलं पाहिजे आमचा परिश्रम कुठेतरी कमी पडला म्हणून सामोरे संघ जिंकला. यस, आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्यामध्ये 1 धावेची गरज असेल. रोगक्षता निर्माण झाली आहे. आता जर सामना बरोबर सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजय घोषित करण्यात येईल. फलंदाजाचं नाव सांगायचं आता गेल्या नवीन बॅटरचा. सुरेख टाकल्या चेंडू या ठिकाणी विजय होतोय संघ. अर्थात जर आपण पाहिलं तर देगावचा संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक स्वागत तसेच पराजय संघाचं सुद्धा हार्दिक स्वागत. यस, यानंतर होणारा सामना त्रिमूर्ती फरारे बी विरुद्ध जय शिवाजी वावगर. दोन्ही वावगर संघाला विनंती असेल आपण यस क्षेत्ररक्षण लावून घ्या. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांतीमध्ये आपण मंचावरती पाहूया
शुभ सन्मानाच्या दिशेने जाऊया. कारण मित्रांनो, व्यासपीठावरती येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मनाच्या मंदिरात मूर्ती आज सजली, स्वागता सज्ज झाली पुष्पांजली. कारण मित्रांनो, सजलेल्या या खेळासाठी फुलतुऱ्यांचा हार कशाला, जीवलगांच्या या खेळामध्ये आभाराचं भार कशाला. परंतु आपण आलात या आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलात त्याबद्दल आपल्या ऋणात राहणं देखील